₹20 कोटी IPL जिंकणाऱ्या टीमला मिळणार आहेत आणि मिचेल स्टार्क ह्या एकट्या प्लेयरला ₹24,75,00,000 एक वर्ष IPL खेळण्यासाठी मिळणार आहेत. IPL फायनलच्या विनिंग रकमेपेक्षा जास्त पैसे जर एका प्लेयरला मिळत असतील तर एक टीम नक्की किती पैसे कमवत असेल? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, IPL चालू होण्याआधी ICL नावाची एक क्रिकेट लीग होती. त्याचा फुल फॉर्म इंडियन क्रिकेट लीग असा होता. त्या लीगचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मॅचेस BCCI भरवत नव्हते, तर ती लीग एका प्रायव्हेट कंपनीने सुरू केली होती. ती कंपनी म्हणजे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस. तीच कंपनी जी झी मराठी, झी 24 तास हे चॅनेल्स टीव्हीवर दाखवते. ICLची संकल्पना ही IPL सारखीच होती, ज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांची नावे ही टीम्सना दिलेली आणि ते प्लेयर्स पण ऑक्शनमधूनच वेगवेगळ्या टीमला मिळायचे. पण ह्या लीगला BCCI आणि ICC या दोघांचाही पाठिंबा नव्हता. उलट हे तर नाराज होते की एवढे सगळे प्लेयर्स ICL खेळण्यासाठी जातात. प्लेयर्सना ICLमध्ये खेळण्यापासून थांबवण्यासाठी BCCIने सांगितले की जे प्लेयर्स ICLमध्ये खेळतील त्यांना BCCIच्या बाकीच्या मॅचेसमध्ये लाईफटाईमसाठी बॅन केले जाईल. त्यानंतर BCCIने 13 सप्टेंबर 2007 मध्ये इंडियन प्रीमियर लीगची घोषणा केली आणि एप्रिल 2008 मध्ये IPLला सुरुवात झाली. प्लेयर्सना लावलेल्या BCCIच्या निर्बंधांमुळे हळूहळू इंडियन क्रिकेट लीग बंद झाली. IPLचे पूर्ण आयोजनाची जबाबदारी ही BCCIची आहे. BCCIचे महत्त्वाचे 2 सोर्स आहेत IPLमधून पैसे कमवण्याचे. स्पॉन्सरशिपमधून BCCIला चांगलीच कमाई होते. स्पॉन्सरशिप पण 2 प्रकारचे आहेत. पहिली म्हणजे टायटल स्पॉन्सरशिप. IPLच्या आधी कंपनीचे नाव लावण्याचे पैसे कंपनी BCCIला देते. तुम्हाला आठवत असेल, पहिल्यांदा IPLला DLF IPL बोलायचे, त्यानंतर पेप्सी IPL आणि परत विवो IPL आणि आता टाटा IPL. सुरुवातीचे 5 वर्ष DLF ही कंपनी IPLची स्पॉन्सर होती. DLF कंपनीने प्रत्येक वर्षी ₹40 कोटी BCCIला दिले होते टायटल स्पॉन्सरशिपचे. त्यानंतर आली पेप्सी कंपनीने 2013 ते 2015 पर्यंत ₹79 कोटी प्रत्येक वर्षी BCCIला दिले होते टायटल स्पॉन्सरशिपचे. त्यानंतर आली विवोने 2016 ते 2017 ह्या वर्षासाठी ₹100 कोटी, तर 2018 ते 2019 ह्या वर्षासाठी ₹440 कोटी दिले होते. तर 2020 मध्ये ड्रीम11 ह्या कंपनीने ₹222 कोटी मध्ये टायटल स्पॉन्सरशिप मिळवली होती. पण त्यावर्षी इंडिया-चायना संबंध बिघडले होते आणि विवो ही एक चायनीज कंपनी होती, त्यामुळे विवोने माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये विवोने ₹440 कोटी मध्ये स्पॉन्सरशिप मिळवली होती. त्यानंतर येते टाटा. 2022 ते 2023 मध्ये टाटाने ₹300 कोटी मध्ये टायटल स्पॉन्सरशिप मिळवली होती. पण 2024 ते 2028 ह्या 5 वर्षांसाठी टाटाने तब्बल ₹2,500 कोटी एवढी मोठी रक्कम टायटल स्पॉन्सरशिपसाठी दिली आहे. टायटल स्पॉन्सरशिपमधून जेवढे पैसे BCCIला मिळतात त्यातले अर्धे पैसे BCCI आपल्यापाशी ठेवते, तर अर्धे पैसे हे सगळ्या टीमला जातात. त्यानंतर येते ऑफिशियल स्पॉन्सर्स. काही कंपन्या IPLमधील वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्पॉन्सर करतात. जसे की तुम्हाला माहीत आहे, मॅचच्या मध्ये टाईमआउट येतो, तर त्या टाईमआउटसाठी सीएट कंपनीने स्पॉन्सरशिप मिळवले आणि पॉवर प्लेला क्रेड कंपनीने स्पॉन्सरशिप मिळवले. अशा भरपूर कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्पॉन्सरशिप मिळवतात. सेल राईट्स टू ब्रॉडकास्टर. आपण IPL टीव्हीवर किंवा डिजिटली म्हणजे मोबाईल किंवा स्मार्टफोनवर पाहतो, तर BCCI IPL टीव्हीवर किंवा डिजिटली दाखवण्यासाठी कंपनीकडून पैसे घेते. टीव्हीचे राईट्स हे स्टार स्पोर्ट्सने मिळवलेत, त्यामुळे टीव्हीवर फक्त स्टार स्पोर्टवरच आपल्याला IPL बघता येईल. त्यासाठी स्टार स्पोर्टने तब्बल ₹48,390 कोटी टीव्हीचे राईट्स विकत घेतले आहेत, ते पण 5 वर्षांसाठी. तर डिजिटल राईट्स हे Viacom ATने
26,000 कोटी रुपयाला 5 वर्षांसाठी घेतले आहेत. म्हणजे डिजिटली आपण फक्त जिओ सिनेमावरच पाहू शकतो. इथे पण BCCI अर्धे पैसे